नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 1 कप पोहेपासून असा युनिक चटपटीत हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे, जे घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल आणि खायला खूपच चटपटीत लागतो की याच्यासमोर इडली आणि डोसाही फेल आहे. तर चला सुरू करूया. तर यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतले आहे. तर सर्वात आधी आपण 2 ग्लास पाणी टाकून पोहे स्वच्छ धुवून घेऊयात आणि यातलं सगळं पाणी काढून घेऊयात. पहा, पोहे सॉफ्ट झाले आहे. आता पूर्ण पोहे एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. सोबतच टाकूया 1 कप रवा व 1 कप दही, 2 हिरव्या मिरच्या, 1 लहान अद्रकाचा तुकडा. आता 1 कप पाणी टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात. इथे थोडी प्रॉब्लेम झाली की जेव्हा मी यात 1 कप पाणी टाकले ना, तेव्हा लाईट गेली आणि हा भाग कॅमेरा शूट झाला नाही, म्हणून पाणी टाकून ग्राइंड करायचे आहे. पहा, आपण याला ग्राइंड करून घेतले आहे. तर 2 बाउलमध्ये हा बॅटर अर्धा अर्धा काढून घेऊयात. मी हे बॅटर अलग अलग का काढले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर कळेल. आता एका बाउलला उचलून साईडला ठेवून देऊया. तर चला आपण नाश्ता बनविण्यासाठी प्लेट रेडी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे हे खोलकट ताट घेतले आहे. तर थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात. आता एका बॅटरमध्ये टाकूया चवीनुसार मीठ व अर्धा चम्मच इनो, ज्यामुळे नाश्ता छान सॉफ्ट आणि स्पंजी बनेल. जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही यात 1 चम्मच बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता. तर थोडंसं पाणी टाकून इनोला ॲक्टिवेट करून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पूर्ण बॅटर ताटात टाकून घेऊयात आणि याला 5 मिनिट स्टीम करून घेऊयात. तर स्टीम करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे. तर सावधगिरीने ताटाला कढईच्या मधोमध ठेवूया आणि लीड लावून 5 मिनिट हाय फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं. तर चला तोपर्यंत आपण याच्यासाठी चटपटीत स्टफिंग तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे हे 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतले आहे. तर यांना हाताने मॅश करून घेऊयात. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, पाव चमचे काळं मीठ, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल. 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच जिरं व 1 चम्मच पावभाजी मसाला, ज्यामुळे टेस्ट छान येईल. जर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही आज सांबार मसाला किंवा मॅगी मसालाही टाकू शकता. 1 चम्मच रेड चिली फ्लेक्स, हे टाकणे ऑप्शनल आहे, बट याने टेस्ट खूप छान येईल. थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिर्च व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपली चटपटीत स्टफिंग बनून तयार झाली आहे आणि इकडे 5 मिनिटही झालेले आहे. तर नाश्त्याला चेक करून घेऊयात. पहा, छान स्टीम झालेला आहे. तर बाहेर काढून घेऊयात. आता वरून यावर टोमॅटो केचप लावून पसरून घेऊयात. तुम्ही वाटलंच तर हिरवी चटणीही लावू शकता, खूप छान टेस्ट येईल. आता यावर आलूचे स्टफिंग लावून लेयर बनवून कव्हर करून घेऊयात. खरंच मंडळी, हा नाश्ता लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल. तर आपण जे अर्धं बॅटर काढून शिल्लक ठेवले होते ना, त्यात टाकूया चवीनुसार मीठ व अर्धा चम्मच इनो. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पूर्ण बॅटर यावर टाकून व्यवस्थित पसरून कव्हर करून घेऊयात. तर चला आता पटकन आपण ताटाला कढईत ठेवून लीड लावून 10 मिनटं हाय फ्लेमवर स्टीम करून घेऊयात. तर 10 मिनटं झालेले आहे. तर चेक करूया. पहा, नाश्ता छान स्टीम झालेला आहे. आलूचे स्टफिंगमुळे याचे थोडं कलर चेंज झालेला आहे. तर बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊयात. तर नाश्ता पूर्णतः थंड झालेला आहे. तर चला कट करूया. तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचे असेल तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता. मी याला ट्रायंगलचा शेप दिला आहे.
तुम्हाला एक पीस काढून दाखवते. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. तुम्ही वाटलंच तर यांना असेच खाऊ शकता, पण मी यांना थोडंसं क्रिस्पी करत आहे. तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मीडियम फ्लेमवर यांना दोन्ही साईडने छान क्रिस्पी करून घेऊयात. पहा किती छान गोल्डन कलर आला आहे, किती क्रिस्पी कुरकुरीत शेकल्या गेले आहे. तर आपण यांना दोन्ही साईडने छान गोल्डन क्रिस्पी शेकून घेतले आहे. तर प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करा. अगदी युनिक रेसिपी आहे, जे घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. याच्यासमोर इडली आणि डोसाही फेल आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.